निवेदक न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आजची मुख्य बातमी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशपूर जुने डिजिटल वर्गखोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन। आता बातमी विस्ताराने। किनवट तालुक्यातील कमठाला केंद्रांतर्गत येणाऱ्या तसेच कमठाला ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या गणेशपूर जुने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन सहाय्यक जिल्हाधिकारी माननीय अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनुसाबाई तडशे या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार माननीय नरेंद्र देशमुख, गट शिक्षणाधिकारी माननीय सुभाष पवणे, शिक्षण विस्तार अधिकारी माननीय वसंत मेटकर, केंद्र प्रमुख माननीय शिवाजी खुडे, माननीय विजय मडावी, माननीय प्रकाश होळकर उपस्थित होते। तर हिरव्या फुल झाडांनी नटलेला परिसर, जिवंत रेखाटलेली चित्रे आणि मुलांच्या वापरात असलेल्या ज्ञान रचनावादी विपुल साहित्याने सजलेली गणेशपूर जुने ही जिल्हा परिषद शाळा पाहून अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला। तंत्रश्रेणी मुख्याध्यापक सुमेध भोरे यांनी प्रास्ताविक केले, तर सहशिक्षक प्रवीण पिल्लेवार यांनी आभार मानले। ग्रामसेवक संतोष ताडेवार यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पेसा निधीतून एक वर्गखोली तर दुसरी वर्गखोली ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून डिजिटल करण्यात आली आहे। पेसा समितीचे अध्यक्ष गजानन कुडमेते, मारुती सुरेश पाटील, तुकाजी आत्राम, दत्ता मेकवाड, तलाटी खान आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला। कार्यक्रमासाठी शिवाजी पाटील कराळे, भास्करराव पाटील कराळे, पोलीस पाटील सविता मेकवाड यांची आवर्जून उपस्थिती होती। आपल्या गावची निवड केली, आपल्या गावामध्ये साहेब आलेले आहेत, तेव्हा समस्त गावकऱ्यांच्या वतीने साहेबांचं इथे स्वागत होते आहे। जोरदार टाळ्यांनी सगळ्या मुलांनी उद्घाटन केलेले होते। त्यानंतर गट शिक्षणाधिकारी माननीय सुभाष पवणे साहेब यांचं स्वागत येथील सहशिक्षक प्रवीण पिल्लेवार। यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर सर यांचं स्वागत मारुती सुरेश पाटील, सरपंच अनुसाबाई तडसे, माननीय तहसीलदार देशमुख साहेब, पंचायत समिती किनवटचे गट शिक्षणाधिकारी माननीय सुभाषजी पवणे सर, आमचे शिक्षण विस्तार अधिकारी मेटकर साहेब, सर्व अधिकारी वर्ग आणि सर्व विचारमंचावरील सन्माननीय व्यक्ती, माझे विद्यार्थी आणि गावकरी बंधूंनो, आज खरोखरच आनंदाचा दिवस आहे की एवढ्या मोठ्या पदावरची व्यक्ती आज आपल्या शाळेमध्ये इथं उपस्थित आहेत। ही फार मोठी आपल्यासाठी बाब आहे। तर आम्ही 6 महिन्यापासून जे इथं आहोत, तर आम्ही दोघे जण एकदाच आमची बदली झाली। विशेष म्हणजे आम्ही क्लासमेट आहोत आणि या ठिकाणी आम्ही जून 2018 पासून काम करतोय। तर तेव्हापासून जे आम्ही काम केलेलं आहे, थोडक्यात आम्ही PPTद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला। तर ही शाळा अशीच हिरवीगार अगोदरही होती आणि ते टिकून ठेवण्याचं काम आम्ही आणि गावकरी यांनी केलेलं आहे। आणि त्याचबरोबर या गावाला जी ग्रामपंचायत कमठाला आहे, त्यांचे जे ग्रामसेवक ताडेवार सर असतील, आमचे सरपंच साहेब असतील आणि सर्वच जे सदस्य आहेत, या सर्वांचा शाळेकडे आणि संपूर्ण गावाच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे। आणि त्या दृष्टीनंच ही आमची शाळा पेसा निधीतून डिजिटल करण्याचा मानस आमचा होता, तो त्यांनी आम्हाला निधी देऊन आमची शाळा डिजिटल करून तो आमचा पूर्ण केलेला आहे। तर आम्ही वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये राबवत असतो आणि आता बदलत्या काळानुसार माणसाच्या गरजा जसं बदलतात, तसेच शिक्षण क्षेत्रामध्येही गरजा आहेत, ज्या नीड आहेत ते बदलत चाललेल्या आहेत। आणि त्यानुसार आता विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येक शाळा
एक डिजिटल होणं फार आवश्यक आहे. त्या दृष्टीनं ही शाळा डिजिटल झालेली आहे आणि या तंत्रज्ञानाचा फायदा या जिल्हा परिषद शाळेमधील जे मुलं येतात त्यांचा जर आपण स्तर जर पाहिला तर म्हणजे एकदम गरिबाची मुलं आहेत, तर त्या मुलांना जास्तीत जास्त त्या तंत्रज्ञानाचा फायदा होऊन आमची ही मुलं चांगली मोठी शिकतील, अधिकारी होतील, मोठ्या पदावर जातील, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न या डिजिटल शाळेच्या माध्यमातून करू असं मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो. आणि या ठिकाणी तुम्ही खरंच आमच्या शाळेचं उद्घाटन करण्यासाठी आलात त्याबद्दल मी मनोमन आमच्या शाळेतर्फे मुख्याध्यापक या नात्याने मी आपलं हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो सर. आणि थोडक्यात माझे प्रास्ताविक संपवतो. जय. गांव के सरपंच, महत्वपूर्ण जे शाळाचे शिक्षक आहे ते आणि सगळे गावकरी, मी पहिल्यांदा सर्वांना मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही अशी छान शाळा केलेली आहे. मी खरोखर सांगतो, मी अशी छान शाळा आजपर्यंत बघितले नाही. म्हणजे जर तुम्ही शाळा बघितला, शाळाच्या भिंतावर जे पेंट केलेलं आहे ते बघितलं, नंतर डिजिटल ज्या पद्धतीने केलेले आहे आणि बाहेरच्या जे परिसर आहे म्हणजे जे आपण वृक्ष लावलेले आहे, नंतर झाड लावलेले आहे, ते अगदी छान आहे आणि मला खूप आवडला. म्हणजे मी असं म्हणजे निघालो होतो आणि माझी अशी कल्पना होती की मी इथे येऊन फक्त उद्घाटन करून 10 मिनिट थांबून इथे निघणार, पण मला इथे छान वाटलं इथे की आता माझी कल्पना आहे की मी इथेच बसून म्हणजे 2-3 तास आणि मुलांसोबत शिकू, असा म्हणजे माझी कल्पना आता झाली. त्यामुळे मी मनापासून तुमच्या परत अभिनंदन करतो. एक महत्वपूर्ण गोष्ट जे आहे, जे आपण बोलतो ग्रामपंचायत म्हणजे काय की सगळे अधिकार शासनाने तुम्हाला आता दिलेले आहे. म्हणजे जे काही गावचे लोक आहे, तुमची जे काही गरज आहे गावाचे विकासासाठी ते तुम्हाला ठरवायचं आहे आणि तुम्हालाच सुचवायचं आहे की आमच्या गावामध्ये हे काम अति आवश्यक आहे. मला असं वाटतं आहे की शिक्षण हे सगळी महत्वपूर्ण गोष्ट आहे. जर आमचे मुलं-मुली शिकले तो बाकी सगळी गोष्ट आपाप होऊन जाईल. नंतर त्यांच्या उत्पन्न पण वाढेल, नंतर ते कुठे जाऊन नोकरी पण करू शकतो, 4 पैसे पण कमवू शकतो. पण त्याच्यासाठी हे गरज आहे की जे त्यांच्या मूलभूत शिक्षण आहे ते तुम्हाला स्ट्रॉंग करायचं आहे. त्याच्यासाठी शाळा जे आहे ते अति महत्वपूर्ण आहे आणि मला असं वाटतं की जर आपण शाळा अशी केली तर आमचे प्रत्येक मुला इथे येऊन चांगल्या पद्धतीनुसार शिक्षण घेऊ शकतो. त्यामुळे आता मला असं वाटतं दिस कॅन बी एन आयडियल स्कूल. म्हणजे पूर्ण आपले किनवट जे आहे तालुका त्यामध्ये आपण एक आयडियल स्कूल जे म्हणतो आपण ह्या शाळेचा एक आयडियल स्कूल म्हणून पूर्ण गावामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये आपण हे प्रसिद्धी करू शकतो की आमच्या तालुक्यामध्ये आमचे जिल्ह्यामध्ये आज अशी एक शाळा आहे जिथे लोक स्वतः लोक सहभागातून अशी शाळा उभे केलेली आहे आणि प्रत्येकाला आपण एक्झाम्पल सेट करूया. एक उदाहरण म्हणजे आपण सेट करूया की जसे जसे या गावाचा विकास झालेला आहे, या गावामध्ये शाळा झालेली आहे, असेच आपण इतर ठिकाणी पण करूया. तो मी परत तुम्हाला अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि माझी कल्पना आहे की जे आमचे मुलं आहे प्रत्येक जे आहे शिकला पाहिजे. आणि त्या दिवशी पण VSTFची मीटिंग होती तो रत्नाकर गायकवाड सर याचे बोलले होते एव्हरी चाइल्ड शुड बी इन स्कूल अँड एव्हरी चाइल्ड शुड लर्न. प्रत्येक मुला शाळेत प्रत्येक मुला शिकला पाहिजे. तो हे जे कोट आहे ते मनामध्ये ठरवून आपण आगे काम करूया अशी माझी कल्पना आहे आणि माझी अपेक्षा आहे. मी इथेच थांबतो. परत तुमचे अभिनंदन. प्रमुख पाहुणे म्हणून लाभले त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच आपल्या किनवट पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी साहेब सुभाषजी पवणे साहेब या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांचे मी या ठिकाणी
आभार मानतो. तसेच आपल्या मारेगाववरचे बीटचे विस्तार अधिकारी साहेब वसंतजी मेटकर साहेब हेही आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. तसेच आपल्या केंद्राचे कमठाला केंद्राचे विद्यार्थी प्रिय असे केंद्र प्रमुख श्री शिवाजीराव खोडे हेही आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. तसेच महपूर CPS चे आदरणीय केंद्र प्रमुख साहेब होळकर साहेब या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाला उद्घाटनाला उपस्थित राहिले, आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच मारेगाव वरचे या CPSचे या केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय मडावी साहेब या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिले व या कार्यक्रमाची शोभा वाढेल. त्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. समस्त गावकरी आजच्या या आपल्या कार्यक्रमाला उद्घाटनासाठी उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलात याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अशा प्रकारच्या शालेय, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी पाहण्यासाठी आपण निवेदक न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.